आवाज ऐकूया समीर पंढरे सर आणि त्यांच्याबरोबर श्याम वक्कर सर यांचा. पार्थसाठी सन्माननीय भाई मसूरकर यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक येत आहे. पार्थ 200 रुपयांचं पारितोषिक समीर राणे सर लगेच सुपूर्द करा. तसेच सन्माननीय संतोष परब साहेब यांच्याकडनं यांच्याजवळ ना मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी स्वरूपात मदत येते. धन्यवाद सर. हॅलो हॅलो नमस्कार. साई स्पोर्ट कट्टा आयोजित MPL बिग 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 मेगा फायनलचा पहिला बॉल. ओमकार तळगावकर, विशाल लुडबे याच्यासाठी बॉल चांगल्या पद्धतीने खेळला. त्या ठिकाणी येतोय तो गॉडविल, जोपर्यंत फिकी करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण केली. 2 धावांनी विशालने आपलं अकाउंट ओपन केलं, संघाचं अकाउंट केलं. महत्वपूर्ण मॅच आहे. समीरजी माझ्यासोबत जोडले जातात. समीरजी, ही विजयाची गुढी कोण उभारेल? आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, हिंदू धर्माचा दिवस आहे, हिंदू सण आपण साजरा करणार आहे. ही विजयाची गुढी कोण उभा करेल? दोन्ही संघ हे निश्चितपणे विजयाची गुढी उभारण्यासाठी संघर्षमय क्रिकेट खेळताना दिसत आहेत त्या अंतिम फेरीच्या दृष्टिकोनातनं. मात्र मी तर म्हणेन यापूर्वीचा सामना क्रिकेट रसिकांच्या चिरंतन स्मरणात राहणारा दुसरा उपांत्य फेरीचा सामना झालेला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज, ओव्हरपेच पद्धतीचा चेंडू सुरेखरित्या हाताळला जातोय. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. यावेळी मात्र विशाल दुहेरी धावेचा इरादा बदलतोय, एकेरी धावेवर समाधान मानतोय व या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 3 धावांवर. पहिलं षटक प्रगतीपथावर. निर्धारित 5 षटकांचा सामना. नाणेफेकीचा कौल जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण साई स्पोर्ट्स संघाला दिलं जातंय व 3 चेंडूंवर 3 धावा ह्या झळकलेल्या आपण पाहतोय. रोहित सामना करेल या ठिकाणी ओमकारचा. क्या बात है, क्या बात है. ओमकारच्या बॅटमधून एक खणखणी दणदणी देतोय चौकार. यावेळी मात्र ओमकारने थोडासा खराब बॉल होता, पुढे सरसावला आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं शॉट खेळला आणि मिळतील एकूण 4 धावा. ओमकारच्या बॅटमधून येतोय साई स्पोर्ट कट्टा चौकार. या ठिकाणी विशाल लुडबेचा संघ जर अंतिम सामना जिंकला तर सन्माननीय आबा बांबार्डेकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलंय. अंतिम सामन्याची सुरुवात घाण्याघाती होते. विशाल 3 धावा, त्याच्या साथीला ओमकार चौकारानं स्वतःचं खातं खोलतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. याही वेळी सुरेख असा फटका. आक्रमक फटक्यांची नितांत गरज होती. जो प्रेक्षक वर्ग मैदानावर उरलाय त्या प्रेक्षक वर्गांच्या डोळ्यांची आस पुरविण्यासाठी, त्यांना जागृत या उत्तर रात्री ठेवण्यासाठी फलंदाजांनी या ठिकाणी मोठे फटके मारणे गरजेचे होते आणि तोच मोठा फटका चौकाराच्या माध्यमातून ओमकार याच्याकडनं गणला जातोय. सलग 2 चेंडूंवर बसतायत ते 2 चौकार. ओमकारचे इरादे स्पष्ट आहेत. ओमकार मैदानामध्ये खेळतोय. आतापर्यंत लागोपाठ 2 बॉलवरती 2 चौकार. पुढचा बॉल ओमकारचा. ओमकार देऊलकर याच्यासाठी. ओमकारचा चेंडू. यावेळी मात्र सुरेख असा कमबॅक म्हणता येईल. जी गोलंदाजी यापूर्वीच्या सामन्यात पार्थ मसूरकर यांच्याकडनं आपण अनुभवली, वाईल्ड यॉर्कर पद्धतीचे जे चेंडू फेकले गेले त्याच धाटणीतला हा वाईल्ड यॉर्कर पद्धतीचा चेंडू. मोठ्या फटक्याची कोणतीही सुसंधी फलंदाज ओमकार याला न देता दिल्या हातानं शॉर्ट कव्हरला टोलविण्यास या ठिकाणी प्रवृत्त करणारा. एकेरी धाव निघते. एकेरी धावेने पहिलं षटक हे समाप्त होतंय व पहिल्या षटकाच्या सांगते एकेरीस या ठिकाणी एकंदर धावसंख्या धावफलकावर ही 12 धावा. एका षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 डझन धावा या स्कोरबुक वरती लिहिल्या जात आहेत. ओमकार देऊलकर आणि विशाल लुडबेची जोडी मैदानामध्ये. ओमकार तळगावकरचं पहिलं षटक. जरी धावा आल्या असतील, खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली त्या पहिल्या षटकामध्ये ओमकार देऊलकर कडून. अजूनही अपेक्षा आहे ओमकारकडून अशा पद्धतीची बॅटिंगची. आता मात्र त्यांच्या समोर एक कडवं आव्हान आहे. आयकॉन खेळाडू आहे सुकृत जोशी, ज्याने या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केलेली आहे. सुकृत जोशी गोलंदाज. स्विच हिटचा प्रयत्न हा काही अंशी सफलतेत वळतोय. धावांचा निर्बंध ज्या ठिकाणी त्या ठिकाणी चेंडू मार्गक्रमण करतोय. ओमकारच्या खाती निघते ती एकेरी धाव व या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 13 धावांवर.
नाणेफेकीचा कौल जिंकलाय उत्तर रात्री प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नीरव अशी शांतता या मैदानावर निश्चितपणे पसरली, कारण दर्शनचा संघ उपांत्य फेरीत गारद झालाय आणि त्यानंतर मात्र अंतिम करंडकासाठी लढत होते. डाव्या यष्टीवरचा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू सर्वस्व झोकलं जात आहे, स्क्वेअर लेगला टोलविला जात आहे. पहिल्या प्रयत्नात असमर्थता, दुसऱ्या प्रयत्नातही हतबल, अखेर तिसऱ्या प्रयत्नात चेंडूची जीत होते ती फलंदाजासाठी. सरळ सीमारेषेचा पार चेंडू हा तिसऱ्या चौकारासाठी ओमकारच्या माध्यमातून जातोय व या 4 धावांनी धावफलक बदलतोय तो 17 धावा. आतापर्यंत चांगली बॅटिंग बघायला मिळते. 3 चौकार ओमकार देऊळकरच्या बॅटमधून. प्रत्येक बॉलरवरती हावी होण्याचा प्रयत्न हा ओमकारचा, पण सुकृत जोशी तेवढाच एक ताकदवर खेळाडू आहे. सध्याच्या घडीला इनफॉर्म खेळाडू आहे. परदा सुकृत जोशी सज्ज पुढे सरसावतोय, पददलित दर्शवतोय, पददलितच्या जोरावर डीबॅक्सचा कव्हरला आहे. खड्याखाती फटका, 1 धाव फलंदाज पूर्ण करताय. चित्त्याच्या चपळीतनं दुहेरी धावांचं आव्हान लिहिलंय. विशालच्या साथीनं ओमकार पूर्ण करतोय व या दुहेरी धावांनी धावफलक बदलतोय तो 19 धावांवर. आतापर्यंत बिनबाद 19 धावा, हे महत्वाचं आहे समीर सर, कारण एकही गडी बाद नाहीये. 19 धावा स्कोर बुक वरती. 19 धावा. याही वेळी थिल्या हातानं संयमी अशी खेळी करत चेंडूला टोलविलं जात आहे. जोपर्यंत शॉर्ट एक्स कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडू अडविण्याचा प्रयत्न करतोय. एकेरी धाव ही ओमकारच्या खाती सहजगत्या प्राप्त होते. एकेरी धावेने 20 धावा या धाव फलकावर. सुकृत जोशी या ठिकाणी हतबल ठरतोय जमलेली जोडी फोडण्यासाठी आणि हरेक कसोशीचे प्रयत्न तो या मैदानावर करतोय. विशाल किंवा त्याच्या साथीदाराला बाद करत पहिला हादरा प्रतिस्पर्धी संघाला देण्यासाठी. याही वेळी दिल्या हातानं फटका टोलविला जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक होऊन चेंडूची परती थेट फेकेने यष्ट्या उद्ध्वस्त करणारी होते. एकेरी धाव विशाल लुडबेच्या खाती, ज्या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 21 धावांवर. चेंडू वाया कोणताही जाऊ देत नाहीत हे दोन्ही फलंदाज, तर एकेरी दुहेरी धावा मधोमध चौकाराची साथ धावफलक हालता ठेवताना दिसत आहेत. 21 धावा या धावफलकावर. पुढे जाऊन पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने बॉल जातोय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. या खेळाडूने देखील खूप प्रभावित केलंय. वैभव ज्याचं नाव आहे, ज्याने बॉल पकडला होता, फेकी केली होती, खूप चांगला खेळ त्याने देखील केलाय. आतापर्यंत 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत बिनबाद 22 धावा. खूप बिनबाद 22 धावा. सुरेख अशी संयमी सलामी या ठिकाणी दिली जाते. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर या ठिकाणी अपेक्षित होतं ते क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर सुरुवातीची जोडी लवकरात लवकर गारद करणं. मात्र प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज कावा ओळखतायत तो कर्णधार सुकृत जोशी व त्यांच्या संघ साथीदारांचा. आणि नेमकी जी रणनीती आखली होती ती रणनीती बिघडवून टाकणारी कामगिरी प्रत्यक्षदर्शनी मैदानावर आपल्या आक्रमक खेळीनं या ठिकाणी सजविली जाते. या स्पर्धेनंतर ही अंतिम सामना झाल्यानंतर लकी ड्रॉचं देखील आयोजन केलेलं आहे. यासाठी हाजीर तो वजीर. जर तुम्ही इथे उपस्थित असाल आणि लकी ड्रॉ मध्ये तुमचं नाव आलं तरच तुम्हाला ते बक्षीस दिलं जाईल, आणि ते सुद्धा बक्षीस वितरणाच्या वेळी. त्यामुळे ही मॅच संपल्यानंतर तुम्ही कुठेही जाऊ नका. प्रेक्षकांसाठी देखील एक सुवर्ण संधी साईज फूट कट्टा च्या आयोजकांनी उपलब्ध करून दिलेली आहे, आणि या संधीचं तुम्ही सोनं करा. दिल्या हातानं चेंडू खेळला जातोय. प्रथम दर्शनी मोठा फटका सजविण्याचा इरादा होता. त्यानंतर चेंडूची गती पाहिलेली जाते ते गोलंदाज वैभव याची, आणि त्यानंतर मोठ्या फटक्याच्या आहारी न जाता या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेनं हलकेच चेंडू टोलविला जात एकेरी धाव पूर्ण करतोय तो फलंदाज अर्थातच ओमकार व या एकेरी धावेने धावफलक बदलतोय 23 धावांवर. पुढचा बॉल खरा बॉल. यासाठी विशाल लुडबे प्रसिद्ध आहे. पंचांचा इशारा येतोय. साई स्पोर्ट षटकार विशाल लुडबेच्या बॅटमधून. संयमी खेळी करणारा विशाल संधी साधण्याचा प्रयत्न करत होता. एखाद्या कमजोर चेंडूची तो प्रतीक्षा करत होता, आणि ज्यावेळी चेंडू रडारमध्ये आला त्यावेळी त्याला सरळ डिपॉझिट केलं जातंय ते षटकारासाठी व या अंतिम फेरीच्या सामन्यातील पहिल्या उत्तुंग षटकाराची नोंद आक्रमक धाटणीचा फलंदाज अर्थातच या ठिकाणी करतोय तो विशाल लुडबे. 6 धावांनी धावफलक बदलतोय तब्बल 29 धावा. तिसरं षटक मैदानावर प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्ग करते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. हा बॉल खरा बॉल, शॉर्ट बॉल, शॉर्ट आर्म पुलचा शॉट विशालच्या बॅटमधून.
आकाशाला गवसणी घालत बॉल जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा. धावा आता मात्र वृद्धिंगत होतील त्या 29. 29 धावा बिनबाद. एक आश्वासक विश्वासक सुरुवात दोन्ही बॅटरची. पुढचा बॉल 29 धावा. परत एकदा आकुर्तापाचा चेंडू. यावेळी मात्र काहीसा नाराज हा विशाल दिसतोय, कारण अपेक्षा होती विशालला एका मोठ्या फटक्याची. मात्र अपेक्षेनुसार चेंडू हा सरळ त्याच्या फळीवर येत नाही, तर चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडूची गती ही काहीशी कमी होते. धीम्या गतीनं चेंडू फळीवर आल्याने या ठिकाणी पूलचा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय व एकेर ड्रायव्हर समाधान मानावं लागतंय. पुढे सरसावतोय पददल त्याच्या जोरावर. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका सरळ व्हीच्या क्षेत्रात म्हणजे लॉंग ऑनच्या क्षेत्रात येतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होतंय एकेरी धाव सहजगत्या पूर्णत्वास नेली जाते व या एकेरी धावेने धावफलक बदलतोय तो 31 धावांवर. दोन्ही फलंदाजांचं वैशिष्ट्य की निर्धाव चेंडू जाऊ देत नाहीत, तर एकेरी दुहेरी धावा व चौकार षटकांच्या साधेनं धावफलक हालता ठेवताना दिसतंय. या विवाचा आकृत्यापदा चेंडू फटका सजविला जातोय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अपुरा. चौकार प्राप्त होतोय तो विशाल लुडबेला. बिनबाद 35 अशी वादळी सुरुवात. नाणेफेकीचा कौल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 3 षटकांच्या सांगते खरीस. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता विशाल लोडबे खेळण्यासाठी सज्ज. वैभवचा हा शेवटचा बॉल या षटकातील खराब बॉल होता. त्याच्यावरती एक घणाघाती प्रहार केला. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावांसाठी येतोय साईज स्फोट कट्टा. चौकार विशालच्या बॅटमधून. आतापर्यंत विशाल 7 बॉल खेळतोय 15 धावा. ओमकार देऊलकर 11 बॉल 20 धावा. दोन्ही बॅटर लय मध्ये आहेत. 3 षटकाची समाप्ती झाली आणि धावसंख्या आहे 35 धावा. मी तर म्हणेन या ठिकाणी काही खराब गोलंदाजी झाली नाही, कारण खराब गोलंदाजी केव्हा म्हटली जाते, ज्यावेळी अवांतर धावांचं खिरापत ही केली जाते. एकही अवांतर चेंडू आपण सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये पाहिला नाही. म्हणजे अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न हा गोलंदाज करतायत. मात्र फलंदाजी ही उच्च कोटीची होते. चेंडू फलंदाजांना फुटबॉल प्रमाणे दिसतोय आणि त्याच प्रत्यय आपल्यास दिसतंय की 3 षटकांमध्ये तब्बल 35 धावा अशी वादळी धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. क्या बात है, क्या बात है. विशालचा प्रहार, घणाघाती हमला, हॅमर शॉट ज्याला म्हणतात, तशा पद्धतीचा फटका बघायला मिळाला. बॉलला पाठवला खूप वेगाने मैदानाच्या बाहेर. 4 धावांसाठी. अवघ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुखरूत पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज होतोय. यावेळी मात्र फुलरलेन पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगत फटका सजविला जातोय. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफला. एकेर ड्रायव्हर समाधान मानावं लागेल. आपली भूमिका बरखुबीने या ठिकाणी फलंदाज निभावताना दिसतोय तो ओमकार. आक्रमकता, संयमता या दोन्ही गोष्टींचा मिलाफ तो दर्शवतोय व जास्तीत जास्त आपल्या साथीदाराला मोठे फटके मारण्याची संधी कशी मिळेल याकडे कल हा ओमकारचा दिसतोय. 36 धावा. ब्रेक थ्रू पाहिजे या ठिकाणी फिल्डिंग करणाऱ्या संघाला, पण नाही. विशालचा अल्टीपल्टी शॉट खेळण्याचा प्रयत्न नाकामयाब झाला. ज्यावेळी धावा खोऱ्याने सरळ बॅटनं येत आहेत त्यावेळी अशा तऱ्हेचा विचित्र फटका मारण्याची वेळ का यावी याचं उत्तर केवळ विशालच देऊ शकतोय. मात्र अघटित घडतंय. बराच वेळ जो चेंडू निर्धाव म्हणून प्रतीक्षेत होता तो निर्धाव चेंडू या ठिकाणी गणला जातोय. धावफलक स्थिरावला जातोय तो 36 धावांवर. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल. यावेळी मात्र त्याला सन्मान दिला जातोय. एक मोठी मॅच तुम्ही बघता. या स्पर्धेची MPL ची मेगा फायनल तुम्ही बघतात. कौतुक करावं लागेल. रत्नकट्टा विरुद्ध आर्या स्पोर्ट वायरी या 2 संघांमध्ये कर्णधाराचं कौतुक करावं लागेल, कारण संयम आक्रमक खेळी करणाऱ्या या ठिकाणी फलंदाज विशालला शांत हे ठेवलं जाते. सलग 2 चेंडू. यावेळी मात्र चूक घडते. लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू मात्र सुदैवी ठरतोय गोलंदाज, कारण चेंडूचा प्रवास हा निर्घोषित क्षेत्रात या ठिकाणी घडतोय. केवळ एकेर धाव विशालच्या खाती. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 37 धावांवर. आतापर्यंत सुकृत जोशी जबरदस्त बॉलिंग करतोय. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं. 10 धावा आल्या होत्या, पण या षटकामध्ये कमालीची वापसी केली आहे. आपल्या संघासाठी अफलातून कामगिरी करतोय. चांगला बॉल चांगल्या पद्धतीने खेळलाय. ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. गॉडविल येतोय. थ्रो फेकी करेल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली. यष्टीरक्षक विठ्ठल कबटकर आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळत आहेत. हा देखील एक चांगला गुणवान असा खेळाडू जो वायरी संघातून नेहमी खेळतो, विशालच्या विरोधात खेळतो. त्यामुळे थोडा फार प्रेशर विशालवरती आहे. तरी देखील विशालने मागच्या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग केले.
38 धावा धावफलकावर सुकृत सज्ज. या विमाचा फटका सजविला जातोय. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरली जाऊ शकते का, परंतु घडत नाहीये. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफच्या दिशेने डावीकडे सावतोय. जमलेली जोडी डोकेदुखी ठरत होती. सलामीचा फलंदाज ओमकार हा धोकादायक ठरू शकत होता. अखेर सुकृतच्या स्पेल मधील शेवटच्या चेंडूवर सफलता प्राप्त होते व जी गडी बाद करण्याची प्रतीक्षा पहिल्या चेंडूपासून होते ती अखेर प्रतीक्षा संपते. 4थ्या षटकाच्या सांगतेच्या चेंडूवर 4 षटकांचा खेळ समाप्त. 38 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात सलामीचा फलंदाज ओमकार हा या ठिकाणी एक किफायतशीर कामगिरी फलंदाजीमध्ये करत सुकृत जोशीची शिकार होऊन पहिल्या गड्याच्या स्वरूपात माघारी परततोय. पण त्याच्या दर्जेदार अशा खेळीला टाळ्यांच्या गजरात संघ साथीदार व सुजाण प्रेक्षक वर्ग हे मानवंदना देताना दिसत आहेत. ओमकार देऊलकर खेळण्यासाठी सज्ज. हा बॉल सुकृत जोशीचा इनसाइड आउटचा फटका. बॉल बराच काळ हवेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता. क्या बात आहे. या खेळाडूने बघा, हा जो स्क्रीनवरती खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय ज्याचं नाव आहे केळुसकर, वैभव केळुसकर, त्यांनी खूप प्रभावित केलाय. चांगली बॅटिंग, चांगली फिल्डिंग. गोलंदाजी मार्कवर यशचोरी हा गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू हलकेच दिला हाताने डोलविला जातोय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तेवढं थोडं की शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक कुठेतरी कमी पडेल याची साशंकता लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या मने. त्यामुळे चेंडूवर अक्षरशः तो तुटून पडतोय व केवळ 1 धाव विशाल याला प्राप्त होते. 39 धावा या धावफलकावर. अमोल गावकर, अमोल गावकर या खेळाडूने खूप प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये आणि अमोलची जर बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत. हा बॉल पहा, हा बॉल पहा. यशचा बॉल, थोडासा बॅकअप लाईनचा बॉल, शॉर्ट आर्मपुलचा शॉट आणि बॉल चाललाय कुठे, मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. मिळतील 6 धावा. षटकार. अमोल षटकारानं स्वतःचं खातं खोलतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अनसीन हिरो म्हणून जो ठरलाय खेळाडू. ऐन मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षण करताना त्यानं झेल टिपलाय तर फलंदाजीची जबाबदारी ज्या ज्यावेळी अमोलच्या खांदी आली आहे त्यावेळी संघहितासाठी आवश्यक कामगिरी जी असेल ते सोपस्कार त्याने पूर्ण केलेत. आता गरज आहे धावांची, त्यावेळी तो षटकार आल्या आल्या तो लावतोय. यावेळी चांगला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल. कडेकडेच खेळण्याचा प्रयत्न. 12 बॉल मध्ये 21 धावांची एक बहारदार खेळी केली ती ओमकार देऊलकरने आणि त्याची जागा घेण्यासाठी आले अमोल गावकर. आल्याच डगआउट मधून सेट होऊन आले. एक मोठा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये. तिसऱ्या पंचांकडे दाद मागली जाते. हा बॉल वाईड आहे की काय आहे पंच पाहतील. यशधुरीचा बॉल वाईड होता की नव्हता. टिक 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 धक 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 धक. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा इशारा होतोय. हा बॉल तुला मारण्याजोगा होता, तुझ्या रडारमध्ये होता, पण जाग्यावरून तू हल्ला नाही, त्यामुळे हा बॉल फेअर मानला जाईल. पुढचा बॉल घेऊन यश गोलंदाजी मार्कवरती. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 45. 45 धावा धावफलकावर यश गोलंदाजी मार्कवर सज्ज अमोलसाठी. यावेळी लोअर फुल टॉस मध्ये चेंडू सफल झाला, स्वतःसाठी जागा निर्माण केली. त्यानंतर क्षेत्ररक्षकाला चकविणारा फटका मारण्यासाठी सक्षम ठरला आणि अति महत्वपूर्ण अशा चौकाराची नोंद ही अमोल याच्या खाती होत. आता 49 धावा धावफलकावर या झळकलेल्या आपण पाहतोय. सामना सुरू होण्यापूर्वी जी स्पष्टोक्ती दिली होती कर्णधारानं की 50च्या वर आम्ही धावा जमवू, त्यातील पहिलं पाऊल हे ते यशस्वीतेत वळविण्याचा प्रयत्न करतायत. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका फॉलो थ्रू मध्ये अवघड झेल टिपण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. 1 धाव निघते व या 1 धावेने सांघिक अर्धशतक धाव फलकावर. 50 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत 50 धावा या स्कोर बुक वरती लिहिल्या जात आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. चांगली बॅटिंग. विशाल लोडबे खेळण्यासाठी सज्ज. विशाल लोडबे खेळण्यासाठी सज्ज. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका निघेल का, प्रयत्न झालाय मात्र त्याहूनही वाखाणण्याजोगं क्षेत्ररक्षण मिड विकेट क्षेत्रात 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावर दुहेरी धावांचं आव्हान लिलया पूर्ण केलं जातंय व या दुहेरी धावाने खेळ समाप्त होतोय 5 षटकांचा. पूर्वघोषित या ठिकाणी
5 षटकांचा अंतिम सामना असेल, त्यामुळे पहिला डाव संपुष्टात येतोय. पहिल्या डावाच्या सांगतेखेरीज 52 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. धावसंख्या झालेली आहे 5 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 52 धावा आणि जिंकण्यासाठी 53 धावांचं लक्ष्य असेल. आता बॅटिंग करणारा संघ असेल तो आर्या स्पोर्ट वायरीचा संघ, ज्या संघाचे मालक आहेत जगदीश वेंगुर्लेकर. तर दुसरा संघ आहे श्री साई रत्न कट्टा, ज्या संघाचे मालक आहेत सन्माननीय श्री विलास बांदेकर आणि सन्माननीय श्री सागर साळगावकर. दोन्ही मालकांना खूप खूप शुभेच्छा आहेत. हा विजयाची गुढी तुम्ही उभाराल का? कोणता संघ विजय संपादन करेल? आपला आजचा दिवस हा खूप महत्वाचा दिवस आहे, कारण आजच्या दिवशी आपण हिंदू धर्माचा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जाणारा सण, या दिवशी आपण नवीन खरेदी करतो, काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करतो आणि या गुढीपाडव्याच्या दिवसानिमित्त, नवीन वर्षाच्या दिवसानिमित्त आपणा सर्वांना कॉमेंट्री बॉक्स मधून खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. आयोजित कट्टा गावचा उत्सव हा जय घोष गरजत. मालवणचे खेळाडू तयारी जोरदार. कारणे मैदानात चेंडू बॅटचा प्रहार. अहो डे नाईटची स्पर्धा ही रोमांचकारी. या सारे या मजा करा रात्र अविस्मरणीय सारी. साई स्पोर्ट कट्टा. साई स्पोर्ट कट्टा. गुढीपाडवा जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा, हिंदू संस्कृतीचा, सण उत्साहाचा, हा मराठी मनाचा. तुम्हा सर्वांना हे नववर्ष व सुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे व भरभराटीचे जावो. येणाऱ्या नवीन वर्षात तुम्ही जे जे मनी संकल्प आखले ते संकल्प तडीला जावो आणि ईश्वर तुमची भरभराट करो अशी श्रीचरणी प्रार्थना करतोय. व परत एकदा तमाम क्रिकेट रसिकांना, खेळाडूंना, त्यांच्या कुटुंबियांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा. अंतिम सामन्याच्या दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला आम्ही समालोचन कक्षाकडनं साई स्पोर्ट्स कट्टा आयोजित MPL अर्थात मालवण प्रीमियर लीगच्या निमित्तानं देतोय. समीरजी, जशी या अगोदरची मॅच झाली तशाच पद्धतीचा सामना हा व्हावा ही सर्वांची इच्छा आहे आणि म्हणूनच रात्रीचे 2 वाजत आलेले आहेत तरी ही एवढी मोठी गर्दी आहे, कारण हे दर्दी प्रेक्षक आहे, क्रिकेटवरती प्रेम करणारे प्रेक्षक आहेत आणि हे आमचे रसिक मायबाप या ठिकाणी अजूनपर्यंत उपस्थित आहेत. कशासाठी उपस्थित आहेत? की आमचे खेळाडू खेळत आहेत, आमच्या मालवण तालुक्याचे खेळाडू खेळत आहेत. मगाशी ज्या छोट्या मुलाने गोलंदाजी केली, पार्थ मसूरकरने गोलंदाजी केली, खरोखर लाजवाब बॉलिंग आहे. आणि दर्शन बांदेकरने ज्या पद्धतीनं बॅटिंग केली, का मी मोठा खेळाडू आहे, का मला संपूर्ण भारत देशामध्ये बोलवलं जातं, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज दर्शनची बॅटिंग. दर्शन, तू मॅच जरी हरलास तरी लोकांची मनं तू जिंकलीस, लोकांच्या हृदयात तुझे नाव कोरलं गेलंय, ते म्हणजे दर्शन बांदेकर. आणि आज ज्या पद्धतीनं पार्थ मसूरकरने गोलंदाजी केली, प्रभावित गोलंदाजी केली, या अगोदर 2 वेळा त्याने दर्शन बांदेकरला आउट केलं होतं आणि एवढ्या मोठ्या खेळाडू समोर आज त्याने काय गोलंदाजी केली. आणि माझी इच्छा आहे दर्शन बांदेकर पर्यंत किंवा आपले मालवण तालुक्याची जी टीम आहे ती ज्या ठिकाणी खेळायला जाते त्या ठिकाणी एकदा तरी या वर्षी पार्थ मसूरकरला नेऊन एकदा त्याला मालवण तालुक्याच्या संघामध्ये खेळून त्याला नक्की गोलंदाजी करावी, हेच या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन. निश्चितपणे या ठिकाणी श्याम सर, आपण जे बोललात त्या गोष्टीला मी दुजोरा देईन, कारण ज्यावेळी कारकिर्दीच्या एका सर्वोत्तम क्षणामध्ये खेळाडू असतो त्यावेळी त्याला संधी मिळणं गरजेची असतं आणि जेवढ्या संधी तुम्ही त्याला द्याल तेवढी परिपक्वता त्या खेळाडूमध्ये येईल आणि निश्चितपणे तो तालुक्याचं नाव रोशन करेल. मैदानावर सामन्यास सुरुवात होते, डावाला सुरुवात होते. 53 धावांचं आव्हान डोईजर ठरेल का, की 53 धावांचं विशाल महाकाय लक्ष्य फलंदाजी करताना पूर्ण करत या ठिकाणी मालवण प्रीमियर लीगचा मानकरी फलंदाजी करणारा संघ ठरेल का. पहिला चेंडू हा निर्धाव गणला जातोय. सुकृत स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला वैभव ही जोडगोळी मैदानावर, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज देवेंद्र.
याही वेळी सुरेख अशी गोलंदाजी म्हणता येईल. सलग दुसरा चेंडू गोलंदाज देवेंद्र याचा निर्धाव ठरतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी म्हणजे काय, फलंदाजला जखरबंद करून ठेवणारी गोलंदाजी म्हणजे काय आणि कर्णधाराला अपेक्षित असलेली कृती मैदानावर सिद्ध करणे म्हणजे काय, या सर्व निरुत्तर प्रश्नांची गोष्ट उत्तर देताना गोलंदाज या ठिकाणी प्रभावी कामगिरी करतोय. यावेळी चेंडू पायाला स्पर्श करतोय. पायचीसाठी जोरदार दाद मागितली जात आहेत, मात्र पंच आपल्या निर्णयावर ठाम सांगतायत की सदरच्या चेंडूने जरी पायाला स्पर्श केला फलंदाजीचा तरी तो अर्थातच यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू नव्हता. त्यामुळे एकेर धाव निघते व ती एकेर धाव लेग बायच्या स्वरूपातील फलंदाजी करणाऱ्या अर्थातच आर्या स्पोर्ट्स वायरी संघाचं खातं खोलण्यास समर्थता प्राप्त करते. सुकृत जोशी याने ही जर मॅच जिंकून दिली आपल्या संघाला, शेवटपर्यंत मैदानामध्ये उभा राहिला, तर नितीश बांबार्डेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस प्रायोजित केलेलं आहे. विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका, चेंडूचा प्रवास मिड ऑफला, परत एकदा क्षेत्ररक्षक बहुधा पार्थ आपल्या स्क्रीनवर येतोय, चेंडू अडवतोय. धावांसाठी संघर्ष फलंदाजांना करावा लागतोय. जो पाया 52 धावांचा रचिला, त्या रचिलेल्या पायाला संरक्षित करण्यासाठी कसोशीचे प्रयत्न गोलंदाज हे करतायत. खराब बॉल, तोहफा दिया, तोहफा कबूल किया, भेज दिया सीमा रेखा के बाहर. मिलेंगे पूरे के पूरे 6 रन. एक्शन रिप्ले में आप देख सकते हैं डीडी गेंदबाजी पर दौड़ते हुए, ये गेंद फुल टॉस गेंद और उस पर बढ़िया तरीके से वैभव ने प्रहार किया. गेंद जाती हुई 6 रन के लिए. सर्व काही ठीकठाक होत असताना या ठिकाणी विचित्र काहीच करण्याचा वेळ येते गोलंदाज डिगीवर आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात. यावेळी सुरेख असा चेंडू, चोख असं प्रत्युत्तर, शफल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न फसतोय. एकेर धाव ही सहजगत्या निघते. पंचांचा इशारा वाईटचा म्हणजे 2 अवांतर धावा आणि पंचांच्या निर्णयाविरुद्ध या ठिकाणी दाद मागताना गोलंदाज या ठिकाणी तिसऱ्या पंचांच्या दालनात निर्णय गेलाय याची निश्चिती ही होते. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय, हा वाईट बॉल आहे, म्हणजे हा बॉल तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. आपण रिव्ह्यू गमावलेला आहे. तुमचा रिव्ह्यू या ठिकाणी संपलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाचा, याची नोंद घ्यायची आहे. पुढचा बॉल घेऊन म्हणजे ज्याच षटकातील शेवटचा बॉल घेऊन येतील डीडी. आतापर्यंत धावा झालेल्या आहेत 9 धावा. पुढचा बॉल संभाव्य शेवटचा चेंडू, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, स्फुरण पावत आहे, चेंडूला टोलविला जात आहे. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे करतोय. सुरुवातीच्या 4 चेंडूंवर कंजूशी गोलंदाजी, केवळ 2 धावांची आणि त्यानंतर मात्र एक खराब चेंडू. हा बॉल बघा, तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, आला स्लॉट मध्ये आणि घणाघाती प्रहार केला. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चांगला फटका बघायला मिळाला. धावा झाल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा बिनबाद. एक चांगली सुरुवात. 53 धावांचा पाठलाग करायचा आहे 4 षटकामध्ये, म्हणजे 24 बॉल मध्ये आतापर्यंत पाहिजे 40 धावांची गरज. सामना रंगतदार होतोय. प्रेक्षक वर्गाने जो सामना अपेक्षेला व्हावा की अंतिम फेरीचा सामना चुरशीचा होईल असा आणि त्या अपेक्षेंना या ठिकाणी पूर्ततेत या ठिकाणी वळविणारा असा हा अंतिम फेरीचा सामना सुरू असल्याची सूचिन्ह कट्ट्याच्या या मैदानावरनं दिसत आहेत. 24 चेंडू, 40 धावा, 10 गडी अजूनही तंबूमध्ये शेष. सुरुवातीला फलंदाजी करताना कट्टा संघानं 35 धावांची सलामी दिली होती आणि त्याच उमटलेल्या पावलावर पाऊल ठेवून पहिल्या षटकात आतापर्यंत 13 धावा या निघतायत. बिनबाद 13 धावा. अमोल गावकर गोलंदाजी मार्ग वरती. हा बॉल अमोलचा, चांगला बॉल या ठिकाणी सदिक लेंथ आणि लाईन वरती बॉल टाकतोय. या खेळाडूने या एमपीएल लीग मध्ये खूप प्रभावित केलंय. कित्येक वेळा लेदर बॉलची एमपीएल म्हणा, टेनिस बॉलची एमपीएल म्हणा, नेहमी अमोल गावकर मला फायनल खेळताना बघायला मिळतोच म्हणजे मिळतोच. यावेळी बॉलला उडवलाय आणि बॉल त्या ठिकाणी शीतरक्षकाच्या हातामध्ये. साईचं एक चांगलं शीतरक्षण तुम्हाला बघायला मिळतंय. आपण पाहतात साईने जो पकडलेला झेल, चांगला बॉल होता. बघा अमोल गावकरने प्राइज विकेट मिळवलाय.
वैभवचा हा फटका, जोरकस फटका, लॉफ्टेड शॉट, बॉल बराच काळ हवेत, साई वेगाने धावत आला आणि त्यानंतर काय कॅच पकडली. स्वतःच्या शरीराचा संतुलन देखील चांगलं ठेवलं, पडता पडता थोडासा वाचला देखील, पण झेल काही सोडला नाही. एक अफलातून कॅच पकडली, एक प्राइज विकेट मिळवली. एकदा या बॅटिंग करणाऱ्या खेळाडूसाठी देखील टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो. या खेळाडूने देखील चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, तारकर्ली गावचा सितारा आहे वैभव केळुसकर, ज्याचं नाव आहे सुकृत जोशीच्या संगतीनं. खूप चांगली बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग त्याने केली आहे. आता न्यू बॅटर मैदानामध्ये चाललाय गॉडविल डिसोजा. धन्यवाद द्यावे लागतील आयोजकांना, संयोजकांना, की मालवण तालुक्यामध्ये क्रिकेटचे जे सितारे लपले आहेत त्या सर्व सिताऱ्यांना एक संघ करण्यासाठी या मैदानावर मालवण प्रीमियर लीगच्या निमित्तानं त्यांनी संधी दिली. आणि जी संधी मालवण तालुक्यातील खेळाडूंना मिळाली त्याचं संधीचं सोन्यात रूपांतर करताना प्रत्येक खेळाडूने एक लक्षवेधी कामगिरी करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला. आणि हाच प्रयत्न क्रिकेट रसिकांच्या चिरंतन स्मरणात राहील, यात कोणताही दुमत नाही. यावेळी येतोय गॉडविल, मोठा प्रहार करण्याचा गॉडविलचा प्रयत्न. फक्त घोषित स्वरूपामध्ये धाव मिळेल ती एक धाव, धाव संख्या पोहोचेल एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. साई स्पोर्ट कट्टा संघाने ज्या पद्धतीने हे आयोजन केलेलं आहे, युवा खेळाडूंना, मालवण तालुक्यातील या सर्व खेळाडूंना खेळण्याची जी संधी उपलब्ध करून दिलेली आहे, तुमचं क्रिकेटमधील कला कौशल्य तुम्हाला दाखवायची संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल साई स्पोर्ट कट्टाच्या सर्व आयोजकांना सलाम आहे आणि त्यांचं खूप सारे कौतुक आहे. 14 धावा या धावफलकावर. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, फटका फसतोय, चेंडू हवेत राहतोय, स्वतः गोलंदाज अमोल चेंडू खाली. यावेळी मात्र अंतिम क्षणी चेंडू हातनं निसटतोय. एक धाव फलंदाज पूर्ण करतायत व सुटलेल्या झेलाचं रूपांतर हे दुहेरी धावात होत 2 महत्वपूर्ण धावा निघतायत. दुहेरी धावांनी धावफलक बदलतोय तो 16 धावांवर. काय घडलं या चेंडूवर? आखूड टप्प्याचा चेंडू होता. जर साई रत्न कट्टा संघ जिंकला तर प्रसाद राऊळला अक्षय चव्हाण यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. बघा, पूर्ण संघ जिंकला तर एकट्या टक्याला म्हणजे प्रसाद राऊळला हे बक्षीस प्रायोजित केलेलं आहे. क्या बात आहे. 16 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्फत अमोल राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय. यावेळी फटका सजविला जातोय. चेंडूचा प्रवास लॉंग ऑफच्या दिशेनं प्रथम दर्शनी इरादा होता झेल टिपण्याचा, मात्र चेंडूपर्यंत आपण पोहोचू शकत नाही हे क्षेत्ररक्षक जाणतोय. त्यामुळे झेल टिपण्याचा नाद सोडून तो चेंडू अरविण्यावर धन्यता मानतोय. गॉडविलला मिळते ती एकेर धाव, ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय 17 धावांवर. प्रगतीपथावर षटक हे दुसरं. अमोल गावकर जेव्हा जेव्हा संघाला गरज पडली आहे त्यावेळी संकट मोचक बनून मैदानामध्ये उभा राहिलाय संघासाठी. पहिली मॅच आठवा, पहिल्या मॅच मध्ये लागोपाठ 3 षटकार कोणाच्या बॅटमधून बघायला मिळाले होते? अमोल गावकरच्या बॅटमधून. यावेळी विकेट पाहिजे होता, कोणी काढला? अमोल गावकरने काढला. तोच अमोल गावकर सज्ज. यावेळी फसवा चेंडू, चेंडू या ठिकाणी असं म्हणतात विरतोय, स्वतः झेल गोलंदाज अमोल टिपतोय. या षटकातील दुसरी सफलता प्राप्त करतोय. मोठा मासा गळाला लागतोय व 17 या धावसंख्येवर दुसरा हादरा हा निश्चितपणे बसतोय साई रत्न कट्टा क्रिकेट संघासमोर, आर्या स्पोर्ट्स वायरी क्रिकेट संघाला. बघा, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता हा बॉल अमोल गावकरचा लो फुल टॉस बॉल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण बॉल गेला कुठे? हवेत गेला. आणि अमोल गावकरने काय कॅच पकडली. काय खेळाडू आहे या खेळाडूने ही स्पर्धा गाजवली आहे मित्रांनो. 2 षटकांची समाप्ती झाली आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावांचा पाठलाग करताना धावा झाल्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. हे षटक किफायती टाकलं. अमोल गावकरने या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा दिल्या 4 आणि 2 गडी बाद केले. अमोलचा जर खेळ आवडला असेल तर मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण या टाळ्या ही त्यांच्या पाठीवरती दिलेली शाबासकी असेल आणि तेवढ्याच उत्तेजित होऊन पुढची मॅच, पुढची स्पर्धा ते आपल्या मालवण तालुक्यासाठी खेळतील. निश्चितपणे एक आश्वासक अशी सुरुवात ही अमोल याच्याकडनं या रजनीमध्ये होते. आखुडता पता चेंडू सुसंधी, चेंडूला भिरकावून दिला जात आहे मिड विकेटला षटकारासाठी. काय फटका दबावामध्ये सजविलाय तो गॉडविल या फलंदाजानं. हा बॉल बघा, डीडीचा थोडासा फुलर लेनचा बॉल. बॉल गेला ढगात, तोच चंद्रमा ढगात आणि बॉल गेला सुद्धा ढगातच.
गॉडविन आणि तेजस लुडबेची जोडी मैदानामध्ये आहे. नॉन स्ट्राईक वरती आहे तेजस आणि स्ट्राईक वरती आहे गॉडविल. गोलंदाजी मार्क वरती तुम्ही बघता डीडी डाव्या हाताचा गोलंदाज आहे. दिगी गोलंदाज परत एकदा सज्ज होतोय. याही वेळी त्याच फटक्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न झाला होता. जवळपास हा फटका फॉलिंग स्वीपच्या माध्यमातून टोलवायचा होता. चेंडू जवळपास मार्गक्रमण करतोय तो घोषांकित क्षेत्रात व एकेरी धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक हा निश्चितपणे बदलतोय 24 धावांवर. तिसरं षटक हे प्रगतीपथावरती. डीडी आतापर्यंत गोलंदाजी करतोय ती सुंदर गोलंदाजी. यावेळी आडव्या बॅटने स्लॉक स्वीपचा फटका. त्या ठिकाणी ओमकार देऊलकरने काय कॅच पकडली, अफलातून कॅच पकडली ओमकारने आणि गॉडविलची खेळी या ठिकाणी झाली खतम. दुसरा विकेट, दुसरा प्राइज विकेट मिळवला डीडीने आपल्या संघासाठी. आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत आणि धावा झालेल्या आहेत 24. गॉडविन आतापर्यंत 1 षटकार या इनिंग मध्ये त्यांच्याकडून बघायला मिळाला. 6 बॉल मध्ये 10 धावांची खेळी करून गॉडविल मैदानाच्या बाहेर. हा बॉल पहा डीडीचा. डीडी धावत आला, एका वेगाने धावत आला आणि बॉल त्याने टाकला आणि झाडू शॉट बघायला मिळाला. पण त्या ठिकाणी ओमकार देऊलकर मध्येच आला. काय कॅच पकडली, अफलातून क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालं. हा क्रिकेट आहे, हा खेळ आहे मित्रांनो. ज्या पद्धतीनं मैदानामध्ये एक चांगला बॉल, चांगला फटका, त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण, म्हणजे तिन्ही फॉर्मॅट मध्ये आपले मालवण तालुक्याचे खेळाडू कमाल धमाल बेमिसाल अशा खेळाचं प्रात्यक्षिक करतायत. निश्चितपणे जो आत्मविश्वास संचारलाय तो आत्मविश्वास अजिंक्य पदाच्या दिशेनं आगेकूच करण्यात कारणीभूत ठरतोय तो कट्टाच्या क्रिकेट संघाला. 24 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज चेतन याची वर्णी. आकृतापेचा चेंडू मी तर म्हणेन हा खराब असा चेंडू होता. दोन्ही हात या ठिकाणी समांतर होत आहेत. पंचांचे वाईटचा इशारा येतोय. 1 अवांतर धाव, ज्या एकेरी अवांतर धावेने सांघिक पाऊशतक धावफलकावर या ठिकाणी आपण पाहतोय. आर्या स्पोर्ट्स वायरी संघाचं 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात, 3 गड्यांच्या मोबदल्यात माफ करा. एकीकडे गोलंदाज आहे डीडी, दुसरीकडे बॅटर आहे चेतन मालणकर, ज्याच्या नसा नसात आक्रमकता आहे आणि बॉल गेला गेला गेला. दस्तक मस्तक पे से दस्तक देती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. 6 रन के लिए साई वहां पर मौजूद थे. हा बघा, हा बॉल पहा, धीम्या गतीचा बॉल सरळ बॅटने बॉलरच्या डोक्यावरून उडवला. साई त्या ठिकाणी होता, साईच्या डोक्यावरून गेला बॉल. प्रेक्षकांमध्ये साई देखील पडला पण बॉल मात्र काही अडवू शकला नाही. बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. येतोय साई स्पोर्ट षटकार. परत एकदा रोमांचकता वाढली आहे. आता 31 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावांचा पाठलाग करताना परत एकदा गोलंदाज तिघी सज्ज होतोय. यावेळी उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू, बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका, परतीचा फटका गोलंदाजी अडवतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही. 31 धावा या धावफलकावर. 13 बॉल 22 धावांची गरज. शेवटचे 13 बॉल शिल्लक आहेत या स्पर्धेचे. 22 धावांची गरज आहे. कोणता संघ आपली गुढी उभारेल? एकीकडे संघ आहे तो आर्या स्पोर्ट वायरीचा संघ, दुसरा संघ आहे साई रत्न कट्टाचा संघ. इनसाइड आउटचा फटका, ओमकार देऊलकर पुन्हा एकदा स्क्रीन वरती येतोय आणि बाप करा, हा गोल क्षेत्ररक्षक होता सिद्धेश वालावलकर. काय कॅच पकडली, अफलातून कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. गोलंदाजी मार्क वरती. डीडीचा हा बॉल, त्यानंतर चेतन मालणकरचा प्रहार. बॉल बराच काळ हवेत होता आणि क्षेत्ररक्षक गेला सिद्धेश आणि काय कॅच पकडली. चला, तिसरा गडी विकेट या ठिकाणी प्राप्त केला तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. आता मात्र शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 22 धावांची गरज आहे. काय सांगाल, कशा 12 पद्धतीने चेंडू 22 धावा. निश्चितपणे क्रिकेट रसिकांच्या अपेक्षेला हा सामना पात्र ठरतोय. जी शेवट ज्या सामन्यानं व्हावा, ज्या तऱ्हेनं व्हावा, पुढील वर्षीची क्रिकेट स्पर्धा येईपर्यंत या स्पर्धेची चर्चा प्रत्येक क्रिकेट रसिकांच्या ओठावर यावी असा जो प्रयत्न होता या स्पर्धेच्या आयोजनापूर्वी, तो आयोजकांचा प्रयत्न हा सफलतेत वळतोय. आणि सांगायचं झाल्यास याचसाठी केला होता असं शेवटचा दिस गोड व्हावा. त्या गोड शेवटाकडे हा अंतिम सामना मार्गक्रमण करताना दिसतोय. 12 चेंडू 22 धावांची आवश्यकता. साई स्पोर्ट कट्टाचे जे आयोजक आहेत, सर्व आयोजक, त्यांची ही मेहनत आहे. त्यामध्ये कौस्तुभ मसूरकर, आपला अक्षय गावडे, मकरंद सावंत
आणि त्यांचे सर्वच्या सर्व सहकारी आणि त्यांच्या अथक प्रयत्नातून मेहनतीतून हा तुम्ही दिवस रात्रीचा थरार बघत होता आणि हा थरार शेवटच्या क्षणाला आलाय. या ठिकाणी बघा, जे आमचे जुने जाणते खेळाडू आहेत, जे या जगामध्ये नाही आहेत, ज्यांनी या जगाचा निरोप घेतलाय, त्यांच्या आठवणीसाठी या मान्यवरांच्या कक्षाच्या पाठीमागे त्यांनी त्यांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत. आमचा वीरेन वालावलकर, माझा जवळचा मित्र रुपेश अंजनकर, याला देखील आम्ही खूप मिस करतोय. त्यानंतर आपला यतीन सावंत, याला देखील आम्ही मिस करतोय. आणि तरी देखील त्यांच्या आठवणी आमच्या मनामध्ये आम्ही हृदयात साठवून ठेवलेल्या आहेत. 12 चेंडू 21 धावा. यावेळी हलकेच दिशा दिली जाते. ज्या गोलंदाजानं दर्शन बांदेकर सारख्या फलंदाजाला जखड बंद करून ठेवलं होतं, मोठ्या फटक्यांसाठी संघर्ष करण्यास प्रवृत्त केलं होतं, तो छोटा पॅकेज बडा धमाका अनसीन हिरो या संपूर्ण स्पर्धेचा पार्थ मसूरकर गोलंदाजीवर येतोय व यावेळी फलंदाजाला तो निश्चितपणे केवळ एकेर धावेसाठी चेंडू टोलविण्यास प्रवृत्त करतोय. आता 20 धावांची गरज येऊन ठेपते. 11 चेंडूंचा खेळ हा बाकी. पार्थ मसूरकर हा कौस्तुभ मसूरकरचा पुतण्या आहे. म्हणजे एक तरफ काका, दूसरी तरफ भतीजा, चाचा भतीजे की ये जोडी है. आहा, यावेळी मात्र फटका चांगला सजवलाय, पण त्याच्यावरती मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. नो प्रॉब्लेम. मनात म्हणत असेल पार्थ, बाल बाल बच गए हम. आता गरज आहे 10 बॉल 19 धावा. मॅच ऑन आहे. 19 धावा. दोन्ही संघांना समान संधी आहे. मी तर म्हणेन दोन्ही संघ हे अजिंक्य पदाचे प्रबल असे दावेदार आहेत. ज्या निर्धारानं त्याने या स्पर्धेमध्ये प्रवेश केला, त्या निर्धारानं आपला चतुर्सूत्र खेळ साकारत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. आणि अंतिम फेरीमध्ये केवळ प्रवेश केला नाही, तर तीच हुशारी, तीच दिलेरी, तीच जिगरी ही अंतिम फेरीच्या सामन्यात दर्शवत निश्चितपणे प्रत्येकाच्या मनामनात आपलं आदराचं स्थान हे या दोन्ही संघांनी निर्माण केलंय. 10 चेंडू 19 धावा. खूप मजा येईल, खूप मजा येईल या मॅच मध्ये. समीरजी, तुम्हाला काय वाटतंय, कशा पद्धतीचं या मॅच मध्ये तुम्ही बघता आहात? 10 बॉल 19 धावा. काय वाटतंय, कोणाचं पारडं जड आहे आणि कोणाचं पारडं हलकं आहे? मी तर म्हणेन दोन्ही संघांना ही समसमान संधी आहे विजयाची. पार्थची गोलंदाजी निश्चितपणे साई स्पोर्ट्स कट्टा क्रिकेट संघासाठी ही निश्चितपणे एक प्रभावशाली कामगिरी करण्यासाठी हितावह ठरेल यात शंका नाही. मात्र दुसऱ्या बाजूनं फलंदाजांनी जर स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला, या षटकातील चेंडू निर्धाव जाऊन न देता एकेर दुहेरी धावांसाठी टोलविले, शेवटच्या षटकाची प्रतीक्षा केली, तर अजूनही तुम्ही सामन्यामध्ये आहात यात कोणतंही दुमत नाही. पार्थचा पुढचा बॉल तेजससाठी धीम्या गतीचा बॉल, फुल टॉस बनवून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून जाईल बॉल, सीमारेषेच्या बाहेर येतोय. साई स्पोर्ट षटकार तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये बघू शकता. हा बॉल पार्थची स्लो ऍक्शन. वा, वॉट बॉल. पण तो बॉल त्याने फुल टॉस बनवला आणि झाडू शॉट लगावला आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. येतोय साई स्पोर्ट षटकार. 9 बॉल आणि 13 धावांची गरज. जो फटका आवश्यक होता मोक्याच्या क्षणी, तो अति आवश्यक फटका षटकाराच्या स्वरूपात निघतोय. आता 9 चेंडू व 13 धावांची आवश्यकता येऊन ठेपते. परत एकदा गोलंदाज पार्थ विचार मंथन करतोय, स्वतःशी तो प्रश्न विचारतोय. कर्णधार त्याच्या पाठीवर या ठिकाणी भरोशाची थाप देतोय आणि ती थाप माझी पुढील कारकिर्दीसाठी ही यशाची चोख पोचपावती असेल हा निर्धार मनी बाळगत या ठिकाणी पार्थ गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळी बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पण त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाही. कमबॅक केलंय पार्थने. 8 बॉल 13 धावा. 13 धावा 8 बॉल. मॅच अजूनही बनलेली आहे. मॅच मध्ये मजा आहे. दोन्ही संघांसाठी निश्चितपणे समान संधी. गोलंदाजी मार्कवर पार्थ सफलतेच्या शोधात सज्ज होतोय. यावेळी मोठा फटका सजविला जातोय. पार्थच्या गोलंदाजी विरुद्ध हल्ला बोल चढविला जातोय. समोर कोण गोलंदाज आहे, त्यानं यापूर्वी काय केलंय याची तमा न बाळगता या ठिकाणी वर्तमान काल काय सांगतोय की जी फलंदाजी होते ती तोडफोड होते व पार्थच्या बुलंद इराद्यांना कुठेतरी या ठिकाणी तोडणारी अशी फलंदाजी ही निश्चितपणे होते मैदानावर. बघा, पार्थ स्क्रीनवरती बघायला मिळतोय. पार्थचा हा बॉल, त्यानंतर फुल टॉस बनवून पुन्हा एकदा बॉलला पाठवलंय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 7 बॉल 7 धावा.
7 चेंडू 7 धावा. याही वेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय तो साई. मात्र जी जबाबदारी होती ती जबाबदारी मी तर म्हणेन तेजस कडनं थोड्या प्रमाणात का होईना पूर्ण झाली. धावांची गरज होती, मोठ्या फटक्यांची गरज होती, खास करून गोलंदाज पार्थ समोर होता. त्या पार्थच्या गोलंदाजीवर मोक्याच्या क्षणी 2 षटकार टोलविले जात आहेत. आता 6 चेंडू 7 धावांची गरज. तो त्याच्या अगोदर पहा, तेजस लुडबे आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळतोय. 6 बॉल मध्ये 14 धावांची बहारदार खेळी करून मैदानाच्या बाहेर येताना तेजस लुडबे. तेजससाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता, हा बॉल त्याच्या स्लॉट मध्ये आला, रडार मध्ये आला, त्यानंतर प्रहार केला, पण त्या ठिकाणी एक अफलातून कॅच पकडली क्षेत्ररक्षकाने. पुन्हा एकदा बघू शकता पार्थचा हा बॉल, यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट आला, हा बॉल टाकला, त्या ठिकाणी साई येतोय. साईने आतापर्यंत 3 कॅच पकडल्यात, कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय आणि एकाच जागेवरती एकाच क्षेत्रामध्ये काय माहित नाही जादू करून ठेवली होती साईने. पण आमचा मंदार मटकर कुठे आहे, कोणत्या जागेवरती आहे ते देखील पाहावं लागेल. मंदार जी आप कहां पर है? यहां पर ही है, शुक्रिया. जरा थोड़ा इनके ऊपर कैमरा मैन, इनके ऊपर थोड़ा कैमरा दीजिए. मंदार मटकर, हे बघा, हे आमचे जे मंदार मटकर आहेत. मंदारजी जरा हात वरती करा. मंदारजी जरा, मंदार मटकर, आमच्यावरती नाही. मंदार मटकर जरा हात वरती करा. हा यस यस मंदार जी, हा बघा, हा ये खुशनसीब हमारा दोस्त आणि ज्याने क्रिकेट वरती खूप प्रेम केलेलं आहे. नेहमी मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आम्ही त्याला बघतो. जर गोलंदाजी सामना मार्कवर बरोबर योगेश. संपला तर सुपर ओव्हर खेळली जाईल. 6 चेंडू 7 धावा. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा ढिल्या हाताने टोलविला जातोय एकेर धावेसाठी. ज्या एकेर धावेने आता 6 धावांची गरज येऊन टिपते व 5 चेंडूंचा खेळ हा बाकी. नाट्यमय घटना घडेल का? गोलंदाज योगेश द मॅन ऑफ गोल्डन आर्म संघासाठी हितावह कामगिरी करेल का, की दुसऱ्या बाजूने तेजस लुडबेने जी उपलब्धता निर्माण केली आहे त्याला अजिंक्य पदात परावर्तित केलं जाईल का? 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर योगेश. आखूड टप्प्याचा चेंडू बॅकफूटवर जाऊन फटका सजविला जातोय. अडचणीत निश्चितपणे येऊ शकतो तो फलंदाज, कारण पॉइंट क्षेत्रात क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती झाली होती आणि निर्णय परत एकदा तिसऱ्या पंचांच्या दालनात हा येऊन ठेपतोय. आता हा निर्णय गेलाय हायकोर्टामध्ये आणि हायकोर्टाचे जज आहेत आमचे विवेक जबडे. काय झालंय पंचांचा इशारा काय येईल बघा. तिसऱ्या पंचांकडे दाद मागली जात आहे रनआउट साठी. विशाल लुडबे आणि फलंदाज नॉट आउट, सेफ आहे फलंदाज. आता गरज आहे ती 4 बॉल 5 धावा. आणि जर मित्रांनो तुम्हाला ही मॅच आवडली असेल, ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज करा साई स्पोर्ट कट्टा आयोजकांसाठी. 4 चेंडू 5 धावा. जर धावसंख्या समसमान झाली तर परत एकदा सुपर ओव्हरची संधी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी एक महत्वपूर्ण क्षणी गोलंदाज योगेशचा चेंडू निर्धाव. महत्वपूर्ण क्षणी चेंडू निर्धाव गणला जातोय. आता 3 चेंडूंवर 5 धावांची गरज येऊन ठेपते. काय करामत करतोय तो गोलंदाज योगेश. ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू निर्धाव फेकतोय. परत एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. याही वेळी मोठा फटका सजवायचा होता. चेंडू मोठ्या फटक्यात परावर्तित होत नाही. एकेरी धाव निघते. या एकेर धावेने चित्र अधोरेखित होते की 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि 4 धावांची अजिंक्य पदासाठी आवश्यकता. समीरजी बघा, मागची जी मॅच झाली होती ती आठवा. हीच सिच्युएशन होती. 2 बॉल मध्ये 4 धावा आणि ऐन मोक्याच्या क्षणी दर्शन बांदेकर आउट झाला. हाच गोलंदाज होता योगेश, ज्याने सुरुवातीला घाम फोडला होता आपल्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. त्यानंतर त्याने मॅच मध्ये कमबॅक करून दिलं होतं. तोच गोलंदाज योगेश. गोलंदाजी मार्कवर
2 चेंडू 4 धावा अतिमहत्वपूर्ण असा चेंडू. या चेंडूवर मात्र फसगत ही निश्चितपणे होते फलंदाजाकरवी. जे कल्पिलं न होतं, जे चितिले न होतं, जे मनी न होतं, ते अखेर सत्यात वर्तवताना या ठिकाणी गोलंदाज करामत करतोय तो योगेश. क्षेत्ररक्षकांची साथ मिळते. निर्धाव चेंडू, त्यावर धावचीत. आता 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. मजा आहे या मॅच मध्ये. शेवटचा बॉल या स्पर्धेचा, या मॅचचा, या मोठ्या फायनल मॅचचा शेवटचा बॉल आहे. 1 बॉल मध्ये 4 धावा. कोण जिंकेल, कोण हरेल? एकीकडे टीम आहे श्री साई रत्न कट्टा, दुसरीकडे टीम आहे माफ करा आर्या स्पोर्ट वायरीची टीम. कोणता संघ जिंकेल? वायरी की कट्टा, कट्टा की वायरी? कोण जिंकेल? एकीकडे आहे सुकृत जोशी, दुसरीकडे आहे विशाल लुडबे. कोणता संघ ही मोठी ट्रॉफी घेऊन जाईल? शेवटचा बॉल, निर्णायक बॉल. बसलेले आता उभे झालेत. 1 बॉल 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. फटका सजविला जातोय. चेंडूचा प्रवास हा मिड विकेटला षटकारासाठी. आणि जे साध्य झालं नव्हतं उपांत्य फेरीच्या सामन्यात, त्याला सिद्ध करताना ऐन मोक्याच्या क्षणी षटकार तोडविला जातोय. तोंडचा घास हा हिरावून घेतला जातोय. आणि विजयाची मुहूर्तमेघ, अजिंक्य पदाची मुहूर्तमेघ या ठिकाणी रचली जात. आर्या स्पोर्ट्स वायरी क्रिकेट संघ हा MCCच्या पर्वाचा मानकरी ठरतोय. पहा जल्लोष बघा, जल्लोष बघा. विठ्ठल कवटकर आ गए, छा गए, फा गए मैदान में. 1 बॉल 4 धावा. स्वतः जवळ स्ट्राईक ठेवली. बघा, तुम्ही बघता आहात. शेवटचा बॉल बघा योगेशचा. विठ्ठलसाठी हा बॉल शॉर्ट बॉल आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. त्यानंतर तुम्ही सेलिब्रेशन बघू शकता. ज्या पद्धतीनं त्यांनी सेलिब्रेशन केलेलं आहे, कमालीचं. विठ्ठलला या ठिकाणी, विठ्ठल तुझं कौतुक केलं जाईल तेवढं कमी आहे. शेवटचा बॉल होता, निर्णायक बॉल होता आणि निर्णायक बॉल वरती काय प्रहार केला. विठ्ठल आमचा खूपच आवडता खेळाडू आहे. एक गुणवान खेळाडू आहे. शांत आणि संयमी खेळाडू आहे. मैदानामध्ये त्याचं वावरणं आम्हाला खूप प्रभावित करीत असतं. आणि आज ज्या पद्धतीनं विठ्ठलने मॅच संपवली, कमालीची मॅच संपवली. वाटलं नव्हतं की आर्या स्पोर्ट ही मॅच जिंकेल, पण नाही. हा शेवटचा बॉल पुन्हा एकदा बघा काय प्रहार केला, घणाघाती प्रहार केला. ओमकार देऊलकरच्या बॅटवरून बॉल, कपडावरून बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. त्यानंतर प्रेक्षक बघा, हा जल्लोष बघा, हे सेलिब्रेशन बघा. सर्व खेळाडू जात आहेत आणि ज्या पद्धतीनं शाबासकी देत आहेत विठ्ठल कवटकरला, अफलातून मॅच बघायला मिळाली. शेवटचा हा बॉल होता आणि शेवटच्या बॉल वरती